चूक झालेली आहे. बॅनरवरती त्यांनी जे साहेब हेडलाईन लिहिलेली आहे, प्रमुख पदाधिकारी बैठक, मला वाटतं ते चुकीची हेडलाईन लिहिलेली आहे. ह्याला बैठक म्हणतात का? ही बैठक नाही आहे, तर पवार साहेब हा आता मेळावा झालेला आहे. त्याच्यामुळं 34 दिवसानंतर अतुल शेठ आमदार होतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका राहिलेली नाही. कारण आमच्याकडे मुळशीला बैठक झाली, याला बैठक म्हणतात. एवढी लोक असतील याला बैठक म्हणतात, परंतु याला मेळाव्याचं स्वरूप आलेलं आहे. अध्यक्षांचं आणि आमदार साहेबांचं कामच तेवढं मोठं आहे. खरं तर माझा पाऊल गुण जुन्नरसाठी फार चांगला आहे. कारण गेल्या वेळेला ज्या वेळेला विधिमंडळामध्ये आपला प्रतिनिधी नव्हता, त्यावेळेला अतुल शेठ सर्व या ठिकाणी पाहिजे. आणि साहेब त्यांनी एक नवीन संकल्पना आणली की या तालुक्यामध्ये त्यावेळेला 8 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ होते, आता 7 आहेत. त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला एक निरीक्षक नेमला. मी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होतो. त्यांचा मला फोन आला की राजुरी बेल्ले गटासाठी तुमची निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणलं माझ्यावरती तालुक्याची जबाबदारी आहे, मला नेमू नका. तर ते म्हणले तसं नाही, माझा आदेश आहे आणि साहेबांचा आदेश आहे. मी आल्यानंतर त्या ठिकाणी मेळावा घेतला, त्याचा सगळा रिपोर्ट केला. आणि त्या ठिकाणी निरीक्षक आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एवढे परिश्रम घेतले आणि एवढं काम केलं की त्या गटातला जिल्हा परिषदेबरोबर पंचायत समितीचे देखील 2च्या 2ही उमेदवार हे प्रचंड बहुमतांनी त्या ठिकाणी निवडून आले. पांडुरंग पवार त्याच्यामध्ये निवडून आले. आणि कालच मला प्रदीपदादांचा फोन आला की आता जुन्नर तालुक्यासाठी, संपूर्ण तालुक्यासाठी तुमची निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. मला वाटतं माझा पाऊलगुण चांगला आहे आणि त्याच्यामुळं अतुल शेठ परत आमदार होतील याच्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये शंका राहिलेली नाही. जुन्नर तालुक्याचं आणि आपलं सर्वांचं एक वेगळं नातं आहे. शिवछत्रपतींची जन्मभूमी, स्वर्गीय बेनके साहेबांचं प्रचंड मोठं डोंगरा एवढं या ठिकाणी काम आहे. मी एकच किस्सा या ठिकाणी सांगेल की कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकेलं पाहिजे. आपल्याला जी आलेली मरगळ आहे ती झटकून टाकली पाहिजे. मीडियामध्ये काय चाललंय तिकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. मला आठवतं 1999 साली वळसे पाटील साहेबांनी, दादांनी मला पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष केला आणि आळंदीपासून जे आम्ही युवकांची रॅली काढली ती ओतूरपर्यंत काढलेली होती. नारायणगावमध्ये आलो. बेनके साहेब त्यावेळेला तिथं होते, अतुल शेठ नव्हते. बेनके साहेब म्हणले तुम्ही गाड्यातून सगळे खाली उतरा. आणि त्या पुलावरनं आम्हाला पलीकडे चालत नेलं. घोषणा देत आम्ही पलीकडे गेलो आणि त्या चहाच्या टपरीमध्ये गणपतराव दादा फुलवडे त्या ठिकाणी बसलेले होते. राजकारणात त्यावेळेला वेगळे वेगळे होते, पण बेनके साहेबांचा स्वभाव असा होता, लांबूनच मोठ्याने आगला, अरे गणपत आम्ही लागलो तयारीला. हा जो एक आवाज आहे ना, तो कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी उत्साह संचारला. तुम्हाला सांगतो, कारण ही ताकद बेनके साहेबांची होती. विरोधक जरी असला तरी त्याला कशा पद्धतीने जवळ करायची ही एक वेगळी नेतृत्वाची धमक त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणूनच त्यांचा वारसा अतिशय गतिमान पद्धतीनं आमचे मित्र अतुल शेठ त्या ठिकाणी पुढे नेत आहेत. त्या ठिकाणी जवळजवळ 6 वेळा अतुल बेनके साहेब विधानसभा लढले. 84-90ला त्यांना विजय मिळाला, परंतु दुर्दैवानं 95 आणि 99ला त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. आणि त्यावेळेचं मला भाषण त्यांचं आठवतंय. त्यावेळेला लोकमान्य टिळकांची मला आठवण झाली. लोकमान्य टिळकांना त्यावेळेला इंग्रजांनी सांगितलं होतं की आभाळ जर फाटलं, त्याचे 2 तुकडे झाले, तो स्वातंत्र्याचं तुम्ही काय करणार? लोकमान्य टिळक त्यावेळेला म्हणले होते की आभाळ फाटलं 2 तुकडे जरी झाले, 2 तुकड्यांवरती 2 पाय देईल, परंतु इंग्रजांना सांगेल इथून चालते व्हा. ते झालेले 2 पराभव, बेनके साहेबांनी त्या 2 पराभवावरती 2 पाय दिले आणि पुन्हा 2004 आणि 2009ला त्यांनी दैदिप्यमान विजय संपादन केला. अतुल शेठचा देखील सुरुवातीला पराभव झाला, पण अशा पद्धतीने उभं राहिले. वळसे पाटील साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेले. तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या 100% त्या ठिकाणी पूर्ण होतील. कारण या महाराष्ट्राचं नेतृत्व उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आणि या ठिकाणी वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी करतायत. काय केलं नाही, एकच किस्सा सांगतो. गेली 20 वर्ष एक प्रश्न प्रलंबित होता. अनेक सहकार मंत्री झाले, परंतु आमच्या विकास सोसायट्यांचं केडर जे आहे ते बंद पडलेलं होतं. ते चालू करण्याचं काम कुणी केलं हो? ते आमच्या वळसे पाटील साहेबांनी केलं. म्हणून आज गोरगरीब घरातली मुलं जी सचिव म्हणून काम करतायत त्यांना गव्हर्नमेंटची नोकरी वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी लावलेली आहेत. आज आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ राज्यातली नव्हे तर उभ्या भारतातली 1 नंबरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणती, तर ती आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. मिळतं का नाही तुम्हाला? 3 लाखापर्यंत 0% दराने कर्ज मिळतं.
बळीराजाचं कर्ज मिळतं का नाही? मिळतं. शैक्षणिक लोन इतर बँकांमध्ये घ्यायला लागलं तर व्याजाचा दर आहे 11%, आपल्या शेतकऱ्यांना आहे फक्त 6%. गृहकर्ज इतर बँकांमध्ये 11%, आपला आहे फक्त 8%. शेजारी जाऊन येऊ आपल्या नाशिकला. तुम्ही आज सुखी समाधानी का आहात? कारण बँकेचं नेतृत्व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि अजितदादा त्या ठिकाणी 90% भक्कमपणे करतायत. म्हणून आपल्याला 3 लाखापर्यंत 0% दराने कर्ज मिळते. बरोबर आहे का नाही पूजा? मग मला सांगा, नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना हे कर्ज मिळतं का? तर नाही मिळत. का मिळत नाही? कारण लिडरशिप चांगली नाही. बँक त्या ठिकाणी लिक्विडेशनमध्ये निघाली. सोलापूरला जा, तीच परिस्थिती आहे. इथं आपल्याला जिथं पिकतं ना तिथं विकलं जात नाही म्हणत. घरकी मुर्गी दाल बराबर आपण म्हणतो. वळसे पाटील साहेब रोजच आपल्याला भेटतात, त्यामुळे महत्त्व कळत नाही. परंतु राज्याला त्यांची त्या ठिकाणी नितांत आवश्यकता आहे. मी आता साहेबांशी बोलत होतो. मी 1993 पासून त्यांच्या संपर्कात, अगदी गुडघ्या एवढा असताना त्यांचा कार्यकर्ता आहे बेंडके साहेबांच्या. त्यांच्या आत्तापर्यंतच्या निवडणुका झाल्या, लोकांनी काही वावड्या उठू देत. जेवढे म्हणून उमेदवार त्यांच्या विरोधात लढले ते पुढच्या निवडणुकीला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. आत्ता त्यांच्या बंगल्यावरती माझ्याबरोबर कोण होतं? आत्ता त्यांच्या बंगल्यावरती मला कोण घेऊन गेलं होतं? तर अरुण गिरे, आमचे मित्र, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष. अरुणला मी गाडीत बसल्यानंतर म्हणलं चूक झाली का नाही? म्हणला बाबा चूक झाली, पण चल साहेबांकडे. साहेबांच्या शेजारी बसलो होतो. तिथं आल्यानंतर कुलकर्णी साहेब आले आणि त्यांनी देखील सांगितलं की आम्ही संपूर्ण मतदार NDTVचे आहेत, संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि लोकसभेचं जे नेरेटिव्ह आलेलं होतं, लोकसभेमध्ये जे वातावरण निर्मिती झाली होती, आमच्या पठाण साहेबांनी सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे की ज्या वेळेला गोबेज स्थितीचा प्रचार होतो त्यावेळेला अशा पद्धतीचे चुकीचे निकाल लागतात. काळजी करण्याचं कारण नाही. आत्ताच मीडियानी त्यांना त्यांच्या बंगल्यावरती सांगितलं की आता वळसे पाटील साहेब तुमच्याबद्दल प्रचंड लोकमत चांगले आहे. काय काय बोलतात ते सांगितलं. साहेब मला म्हणले पुढं मेळावा सुरू करायचा, तू पुढं जा, मी मागणं येतो. अर्धा तास त्यांच्याशी ते चर्चा करत होते. आज आंबेगावचा त्यांनी संपूर्ण मतदारसंघ घेतलाय. 28 मतदारसंघ ते राज्यातले त्या ठिकाणी फिरलेले आहेत. परंतु वातावरण एक वेगळे. गेल्या वेळेला ज्यांनी त्या ठिकाणी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधात मतदान केलं ती लोक आज त्या ठिकाणी आमचा नेता अजितदादा आहे आणि अजितदादांना ना आम्ही मतदान करणार. हे मी खोटं सांगत नाहीये, हे वळसे पाटील साहेबांच्या साक्षीने त्या ठिकाणी सांगतो. अनेक गोष्टी सांगता येणाऱ्यासारख्या तुम्हाला सांगतो. वेळ कमी आहे, खऱ्या अर्थानं साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. परंतु 90 ते 2024 या 30 वर्षामध्ये साहेबांनी, आपल्या वळसे पाटील साहेबांनी, दादांनी अशा पद्धतीनं नेतृत्व केलं की 250 कोटीच्या ठेवी साहेब ज्या वेळेला बँकेत आले त्यावेळेला होते, आज 13,500 कोटीच्या ठेवी झाल्यात. 100 कोटीची कर्ज आज 10,000 कोटीवरती त्या ठिकाणी गेलेले आहेत. 26,000 कोटीचा टर्नओव्हर, 72% पुढे त्या ठिकाणी श्री रोशो. आणि यंदाचा जर प्रॉफिट विचाराल तर 419 कोटी रुपयाचा प्रॉफिट आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालाय. हा कुणामुळे झाला? तर या 2 नेत्यांमुळे त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून हा सहकार पुढे न्यायचा असेल, या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताकद द्यायची असेल, समोर बसलेल्या आमच्या महिला भगिनी यांना केवळ आता लाडकी बहीण दिलेली आहे. लाडकी बहीणवरती तुम्ही जाऊ नका, ते तर तुम्हाला 1500 रुपये मिळणारच आहेत. पण त्याच्या पुढं पुन्हा एकदा जर महायुतीचं सरकार आलं तर याच्यापेक्षा महिलांचं कल्याण त्या ठिकाणी दादा आणि साहेब केल्याशिवाय राहणार नाही, ही तुम्हाला या ठिकाणी मी खात्री देतो. खरं तर आता चर्चा चालते, कुणी इकडे गेले, कुणी तिकडे गेले, काहीही चर्चा करण्याचं कारण नाही. माझ्या पाठीमागं कोण बसलेले? पांडुरंग आहे. पांडुरंग म्हणजे विटेवरती आणि कमरेवरती, विटेवरती पाय आणि कमरेवरती त्यांचे हाते. आणि इकडे आता गणपती देखील आपल्याला प्रसन्न आहे. काळजी करण्याचं कारण नाही. परंतु दुर्दैवाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो की वळसे पाटील साहेब, तुम्ही आणि स्वर्गीय बेनके साहेबांनी ज्यांना ज्यांना संधी दिली ते इकडे तिकडे थोडे थोडे गेलेले आहेत. मला तर इथं बसलेली ही जी टीम दिसते ना, MH12 टीम आहे. MTD गाड्या तिकडे गेलेल्या आहेत, ही सगळी MH12 आहेत. मला आता तुमच्यामध्ये काय दिसतंय मला सांगा बरं. तुमच्यामध्ये कुणीतरी जिल्हा परिषद सदस्य दिसतोय, तुमच्यामध्ये कुणीतरी पंचायत समिती मेंबर दिसते. आमच्या पठाण साहेबांनी सांगितलं की बेनके साहेबांनी कोणाकोणाला नगराध्यक्ष केलं, कुणाला उपनगराध्यक्ष केलं. सहकाराबद्दल मी काय बोलणार नाही, परंतु एकच सांगतो, जे गेले ना त्याची संधी तुम्हाला आहे. आता अशा पद्धतीने काम केला. ZP सदस्य तिकडे गेला ना, ते अतुल शेठ अधिकारवाणी सांगता मी निरीक्षक आहे, तुम्हाला सांगतो. आणि मी निरीक्षक म्हणजे खमके आहे, जे पोटात आहे ना तेच ओठत आहे. अतुल शेठ तुम्हाला सांगतो, ही MH12 टीम पुढं काढा. ज्यांनी विरोधात गेलाय ना त्याच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्याला संधीचं आश्वासन द्या. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो नवीन ZP, नवीन पंचायत समिती काढायची, नवीन नगरसेवक काढायचे. MH12 टीम कामाला लागू द्या. तुम्हाला सांगतो 100% 2-2 मतांनी अतुल शेठ पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी खात्री वाटते.
मी तुम्हाला एकच सांगतो, 1993 पासून माझ्यासारखा कार्यकर्ता 11वीला असल्यापासून काम करत होता. झेडपी पंचायत समितीला मला 10 वर्ष 15 वर्ष सातत्यानं उलकावणी मिळाली, पण भगवान के घर देर आहे अंधेर नाही. मी वळसे पाटील साहेबांना भेटलो, स्वर्गीय बेनके साहेबांना भेटलो आणि अजितदादांना भेटलो. एका तडाख्यात असं दिलं की सगळं उट्ट भरून काढलं. डायरेक्ट अ वर्गातून जिल्हा बँकेला उमेदवारी दिली. धनाढ्य उमेदवार समेदवार होता, पण काळजी करण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी त्या उमेदवाराला पराभूत केला आणि थेट जिल्हा बँकेमध्ये गेलो. आणि गेल्या पहिल्यांदाच या नेत्यांनी मला त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. आणि म्हणून आज रात्रीचा दिवस करून पक्षासाठी राबण्याचं काम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे. येणाऱ्या विधानसभेला जुन्नर आणि आंबेगावमध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावर बसलेले दोनही नेते आमदार होतील, नामदार होतील. नामदाराबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही, ते वळसे पाटील साहेब बोलतील. परंतु येणारे दिवस आपले आहेत एवढंच सांगतो. कारण अजितदादांनी काय काम केले हे मी त्याची पुनरावृत्ती करू इच्छित नाही. परंतु पहाटे 6 पासून तर रात्री 1:30 वाजेपर्यंत आमचा काम करणारा हा नेता. आणि वळसे पाटील साहेबांची काय ख्याती हो, 2029ला परत मतदारसंघाचं रिसॅम्पलिंग होणार आहे. गेल्या वेळेचे मतदारसंघ कुणी तयार केले माहिती आहे का तुम्हाला? गेल्या वेळेचे मतदारसंघ तयार करण्याची जबाबदारी ही वळसे पाटील साहेब आणि श्रीनिवास पाटील साहेबांवर होती. राज्याला त्या ठिकाणी नुसते गेल्या वेळेला कोणाला आमदार दिलं तर तुम्हाला माहिती त्यांनी काय पराक्रम केला. अतुल शेठच्या अगोदर कोण होते मी कोणावर टीका करत नाही, परंतु नुसते आमदार जाऊन त्या ठिकाणी उपयोग नाही. तिथं तुका म्हणे असावे जातीचे. आज राज्याला आणि देशाला वळसे पाटील साहेबांच्या बुद्धिमत्तेची गरज आहे. कारण केडरचा 20 वर्ष अनेक सहकार मंत्री झाले ना, सुटला का प्रश्न मी तुम्हाला सांगतो. अनेक सहकारातले प्रश्न त्यांनी चुटकीसरशी त्या ठिकाणी सोडवले आहेत. म्हणून उद्या या राज्याला दिशा द्यायची असेल तर वळसे पाटील साहेबांचे नेतृत्व गरजेचे आहे. आणि त्याच्याच बरोबर आमचे तरुण तडफदार युवा नेते अतुल शेठ बेनके हे देखील विधिमंडळामध्ये जाणं गरजेचं आहे. मी अधिक न बोलता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला आणि बैठकीचं रूपांतर हे मेळाव्यात केल्याबद्दल पांडुरंग पवारपासून सेलचे सर्व अध्यक्ष तुम्हाला सर्वांना संघटनेला मी मनापासूनची दाद देतो. आणि पुढचे 34 दिवस मी या ठिकाणी या मतदारसंघावरती लक्ष ठेवू नये. कुणाला कसलीही संघटनेची अडचण येऊ द्या. माझा नंबर घ्या तुम्ही, पूजाताई का माझा नंबर आहे, आमच्या पांडुरंग पवारांचा नंबर आहे. तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी मला कधीही फोन करा, तुमचे प्रश्न सोडवले जातील. परंतु येणाऱ्या 34 दिवसामध्ये फक्त आणि फक्त आपलं चिन्ह घड्याळ, आपले नेते अजितदादा आणि वळसे पाटील साहेब आणि आपला उमेदवार अतुल शेठ बेनके एवढंच समीकरण ठेवून काम करा, अशा प्रकारची विनंती करून मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.